नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता इन्स्पेक्टर कांबळे हे शिवाच्या घरी येतात। तेवढ्यात शिवाची आई बाहेर येते तर इन्स्पेक्टर म्हणतात की शिवा आहे का? पटकन आता शिवाची आई शिवाला हाक मारते आणि पाठीमागून शिवा तिथे येते। शिवा आता इन्स्पेक्टरला बघून म्हणते की अरे कांबळे साहेब तुम्ही? तेव्हा आता शिवाची आई म्हणते की तू यांना ओळखतेस का? तेव्हा आता शिवा म्हणते हो अगं आई, हे आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये असतात। शिवा म्हणते की हे खूप मदत करतात बरं का, खूप चांगले आहेत। शिवा म्हणते काय झालं हो कांबळे साहेब? कांबळे साहेब म्हणतात की हे बघ शिवा, प्रत्येक वेळेस आम्ही मदत करतो असं नाहीये। काम जर चांगलं असेल ना त्याला आम्ही अवश्य मदत करतो शिवा, पण एखादं जर वाईट काम केलं तर त्याचा जाब सुद्धा आम्हाला विचारावा लागतो शिवा, असे आता कांबळे साहेब शिवाला बोलतात। आता कांबळे साहेबांचे ते बोलणे ऐकून शिवाच्या डोळ्यासमोर आपण गुंडांची कशी धुलाई केली, एकेका गुंडांना पिटाई करत कसे तेथून पळवून लावले हे सगळं आठवतं। सगळं आठवताच आता शिवाची आई म्हणते की अगं शिवा, मारामारी केली म्हणून ते आलेत। तेव्हा आता शिवा म्हणते की पण साहेब ते मुलींची छेड काढत होते सो। तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की हो पण शिवा, त्यासाठी एवढं बेदम कुठे मारायचं असतं का? शिवा म्हणते की अहो तुम्ही त्या मुलींची जर परिस्थिती बघितली असते ना मग तुम्हाला समजलं असतं, आणि त्यामुळेच मी त्यांना एवढं मारलं। पुन्हा ते त्या मुलीच्या तर सोडून द्या, पण कोणत्याही मुलीच्या वाटेला जाणार नाहीत। इन्स्पेक्टर म्हणतात की हो शिवा, मला सगळं कळतंय, तू जर हे केलं नसतं तर त्यांना अद्दल घडलीच नसती, पण असा कायदा हातात घ्यायचा नसतो शिवा। अरे त्यासाठी आम्ही आहोत ना, तू आमच्याकडे यायला हवं होतंस। शिवा आता इन्स्पेक्टरची माफी मागते। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की अगं शिवा, तू माफी मागू नकोस, तू एकदम गुणी मुलगी आहेस, फक्त तुझी पद्धत चुकीची होती। इन्स्पेक्टर म्हणतात की पण एक मात्र खरं आहे बरं का, जोपर्यंत शिवा या वस्तीमध्ये आहे तोपर्यंत कुणावरही अन्याय होणार नाही। तर ते ऐकून शिवाची आई आता खुश झालेली असते, आणि आता इन्स्पेक्टर तेथून निघून जातात तर शिवा सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जाऊ लागताच पाठीमागून इकडे शिवाची आई आता शिवाचा कान पकडते। शिवा म्हणते की काय ग आई, काय करते? शिवाची आई म्हणते की शिवा, आता मी तुला सोडणार नाही। इन्स्पेक्टरने तुला जाऊ दिले, पण मला तू आता हे असं का केलंस हे सांग। शिवा म्हणते की आई अगं त्या गुंडांना ना हीच भाषा कळते। शिवाची आई म्हणते की अगं शिवा, मला तुझी काळजी वाटते, तुला सुद्धा तुझं आयुष्य नाही का? तेव्हा आता शिवा आईला शांत होण्यासाठी सांगते। शिवाची आई म्हणते की हेच बोलत असतेस तू, आणि तुला हे करायची काय गरज होती शिवा? तू सगळ्यांसाठी भांडतेस, पण एक दिवस हे जग तुझ्यासाठी उलटे बोलेल। इकडे आता आशू हा फेऱ्या मारत असतो आणि एरझऱ्या मारून विचार करत असतो। तेवढ्यात आता लक्ष्मण तिथे येतो आणि आशूने डोक्याला हात लावून आशू विचार करत असल्याचे बघताच लक्ष्मण म्हणतो की अरे आशू, तू अजून झोपला नाहीस का? तेव्हा आशू आता लक्ष्मणला बघत म्हणतो की अरे काका, तू अजून जागाच का? आशू म्हणतो की आमची कंपनीतली मीटिंग आहे ना, त्यामुळे थोडंसं टेन्शन आलंय। लक्ष्मण म्हणतो की अरे परीक्षेची तयारी केली असताना कशाला पाहिजे टेन्शन? लक्ष्मण म्हणतो की आठवलं का, अरे ज्या वेळेस तुला टेन्शन यायचं ना त्यावेळेस वहिनी काय करायची? वहिनी घरामध्ये हात जोडून बसायची आणि आशूचं टेन्शन जाऊ दे असा जप करायची। ते ऐकून आता आशू खुश होतो, कारण आता आशूला ते सगळं आठवतं। लक्ष्मण म्हणतो की तू काही काळजी करू नको, यावेळी सुद्धा प्रेझेंटेशनमध्ये तूच सक्सेस होणार आहे आशू। तेवढ्यात भाऊ तिथे येतात आणि म्हणतात की काय चाललंय रे तुमच्या दोघांचं? लक्ष्मण म्हणतो काही नाही भाऊ, आशूला ना मीटिंगचं खूप टेन्शन आलंय। तेव्हा आता भाऊ म्हणतो की टेन्शन आलंय की अशाच तुमच्या गप्पा चालल्यात? भाऊ म्हणतात की अरे फक्त मीटिंगचाच विचार करतो की लग्नाचा विचार चाललाय? तेव्हा आता आशू म्हणतो की नाही भाऊ, नेहा आणि माझं या विषयावरती बोलणंही झालंय, आणि आता एकमेकांशी लग्न करायचा अजिबात विचार नाहीये, कारण शिवासोबत लग्न करून ज्या चुका केल्यात ना भाऊ, त्या चुका मला पुन्हा कधीच करायच्या नाही, असे आशू भाऊला सांगतो। लक्ष्मण म्हणतो की भाऊ तुम्ही काही काळजी करू नका, आशू जो निर्णय घेईल ना तो पूर्ण विचार करून घेणार आहे। तेव्हा आता भाऊ म्हणतात की तसं असेल तर बरं होईल, आणि बराच वेळ झाला, जा बरं आता झोपायला, असे म्हणत भाऊ आता तिथून निघून जातात। इकडे आता शिवा तिच्या बेडरूममध्ये असते आणि शिवा आता विचार करत असते, आपण कशी गुंडांची धुलाई केली, त्या मुलींना कसं सोडवलं। तेव्हा आता त्या मुलींनी आपले आभार मानले, आणि शिवा या ड्रेसमध्ये तू खूप क्यूट आणि चांगली दिसतेस बरं का, हे आता त्या मुलींचे बोलणे शिवाला आठवते। तर पोलीस इन्स्पेक्टर कसे आपल्या घरी आले आणि त्यांनी सुद्धा आपली प्रशंसा केली।
आपली पद्धत वेगळी होती हे कसं सांगितलं हे सगळं आता शिवाच्या खडानखडा डोळ्यासमोर येत असते. आणि त्यानंतर आपला कान पकडून आईने आपला कसा जाब विचारला आणि ज्या दुनियेसाठी तू शिवा हे सगळं करते ना ते जग एक दिवस तुला नाव ठेवणार आहे, हे असंच होईल असं आता आईचे बोलणे देखील शिवाच्या डोळ्यासमोर येते. आणि आता शिवासमोर आजी बसलेली असते. शिवा विचारात पडलेली बघून आजी म्हणते की अगं शिवा कसल्या विचारात पडली. शिवा म्हणते काही नाही आजी. आजी म्हणते काही नाही कसं, अगं मी तुझी आजी आहे, मला सगळं कळतं. तेव्हा आता शिवा म्हणते की त्याचं काय आहे ना आजी, मी दिसायला मुलांसारखी आहे ना, त्याचाच आता सगळ्यांना प्रॉब्लेम होतो असं मला वाटायला लागलंय. शिवा म्हणते की आई एवढी का चिडली, मी फक्त शाळेत एका मुलाला मारलं त्यामुळे आईला एवढा का राग आला. ते ऐकून आता आजी शिवाला समजावू लागते. आजी म्हणते की हे बघ शिवा, तुझा बाबा म्हणजे माझा मुलगा कैलास अगदी सरळ मार्गाने जाणारा होता, पण परिस्थिती सुद्धा कधी कधी माणसांना वेगळ्या मार्गाने जायला लावते. शिवा म्हणते की म्हणजे माझ्या पप्पाला सुद्धा असाच त्रास दिला होता का, तर आजी होकार देते. त्यानंतर आता आजी शिवाला सांगू लागते की एकदा कैलास हा गॅरेजवर काम करत होता आणि तिथे काही मुलं येऊन त्या गॅरेजवर अचानक हक्क सांगायला लागली. आजी म्हणते की कैलासने ना त्यांना सगळं काही खरं सांगण्याचा प्रयत्न केला. कैलास म्हणाला हा गॅरेज माझा आहे आणि तुमचा यावरती काही हक्क नाही, पण ते मुलं ऐकायला तयारच नव्हती. आणि मग ते मुलं ऐकत नसताना माझा कैलास मग आता त्याला काही राहवलं नाही आणि माझा कैलास कधीच स्वतःवरती अन्याय करून घेणारा नव्हता आणि दुसऱ्यावर सुद्धा झालेला अन्याय कैलासला कधीच सहन होत नव्हता. आजी म्हणते की म्हणूनच कैलासने तुला सुद्धा तसं घडवलं शिवा. शिवा म्हणते की मग आईला का कळत नाही बरं आजी हे. आजी म्हणते की अगं ती तुझी आई आहे, त्यावेळेस मी कैलासची काळजी करायचे आणि आज वंदी तुझी काळजी करते कारण ती सुद्धा आई आहे म्हणून. शिवा म्हणते की आजी मग मी आता वेगळा निर्णय घेते. तर आता आजी म्हणते की हे बघ, आपण वेगळा जरी निर्णय घेतला ना, त्या निर्णयाचा जर कुणाला त्रास होत नसेल तर मग कुणाचं ऐकायचं नाही शिवा. आजी म्हणते की तुला तुझ्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे, मग कुणाचं ऐकू नको, तुझ्या निर्णयावरती तू ठाम राहा आणि तसंच कर, असा मोलाचा सल्ला आता आजीने शिवाला दिलेला असतो आणि शिवाला त्यामुळे खूप आधार मिळालेला असतो. आणि मग कुणाला बी घाबरायचं नाही आणि डगमगायचं सुद्धा नाही असे आजीने आता मोलाचा सल्ला शिवाला दिलेला असतो. शिवा आता खुश झालेली असते. इकडे आता गुपचूप संध्याकाळ होता. संपदा तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला येते. तिचा बॉयफ्रेंड आता संपदाला म्हणतो की संपदा आज कशी आठवण आली ग आणि तू मला भेटण्यासाठी कसं मॅनेज केलं. तेव्हा आता संपदा म्हणते की अरे मला आली तुझी आठवण आणि आली मी तुला भेटायला आणि मला काय तू बुद्धू समजलं का, मी बरोबर मॅनेज केलं. तेव्हा आता तिचा बॉयफ्रेंड म्हणतो की संपदा पण माझी एक्झामसुद्धा जवळ आली आहे आत्ता. तिचा बॉयफ्रेंड म्हणतो मला आता जाम टेन्शन आलंय, माझा अभ्यास झाला की नाही हेच मला काही कळत नाही. त्यानंतर आता संपदा ही रॉकी सोबत गप्पा मारू लागते आणि जवळ येते. तेव्हा पटकन रॉकी आता लाजून थोडासा बाजूला सरकतो आणि म्हणतो संपदा हे काय करतेस ग, अगे कुणी बघेल आपल्याला. तेव्हा आता संपदा म्हणते की रॉकी अरे असं काय करतोयस, कुणीच नाही आहे इथे. त्यानंतर आता संपदा रॉकीचा हात धरून तिच्या खांद्यावरती ठेवू लागते आणि म्हणते की काय करतोयस तू असा, मी फक्त तुझा हात माझ्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करते. रॉकी म्हणतो तसं नाहीये आणि रॉकी आता त्याचा हात संपदाच्या खांद्यावर ठेवते. पटकन संपदा आता रॉकीच्या खांद्यावर डोकं ठेवते. रॉकी म्हणतो आता मला बरं वाटतंय. संपदा म्हणते की मला सुद्धा काही गोष्टी कळतायत रॉकी. त्यानंतर आता विचार करत संपदा म्हणते की अरे रॉकी मला जरा थोडंसं टेन्शनच आलंय. रॉकी म्हणतो कसलं ग. तेव्हा आता संपदा म्हणते की काकूने आता ठरवलंय तर देसाईंच्या घरची सून नेहाच होणार म्हणून आणि तिने तसा ठाम निर्णयही घेतलाय रॉकी. रॉकी आता संपदाला धीर देतो आणि म्हणतो असं काहीच होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे आशू आता या निर्णयाला सपोर्टच करणार नाही. संपदा म्हणते की अरे काकू ताई सगळेजण लग्नाच्या तयारीला लागले. तर आता संपदाचा हात हातात घेत रॉकी म्हणतो की तू टेन्शन घेऊ नकोस बरं संपदा. त्यानंतर आता रॉकी म्हणतो की संपदा बरं झालं तू आलीस, मला त्यामुळे खूप धीर आला आणि बरंही वाटतंय.
इकडे आता गॅरेजमध्ये पाना गँग पत्ते खेळत असते. तेवढ्याच शिवा तिथे येते आणि म्हणते की काय करताय तुम्ही. तेव्हा पाना गँग म्हणते की अगं शिवा ये, बऱ्याच दिवसापासून पत्ते खेळलो नाही आपण, असे एकत्र बस बरं. शिवा म्हणते की नको रे, आज तर माझा अजिबात मूड नाही. तेव्हा आता सायनल सर म्हणतो की अगं शिवा असं काय करते, बस. तर शिवा म्हणते ठीक आहे आणि आता सगळेजण पत्ते खेळू लागतात. शिवा म्हणते की अरे पण आता किती वेळ झालाय तुम्हाला कळतंय का, रात्र झाली आणि तुम्ही घरी नाही गेले का. तर आता एक जण म्हणतो की घरी थोडीशी किटकिट झाली ना तेव्हा मी इकडे आलो. आणि मग सायनल सर म्हणतो की मी सुद्धा मग त्याच्या घरी किटकिट झाली म्हणून त्याच्या सोबतीला इथे आलो. सायनल सर म्हणतो की पण शिवा एवढ्या रात्री तू इथे कशी आली. तेव्हा आता शिवा म्हणते की मला जरा शांत वाटवना म्हणून सुद्धा इथे आली. तर सायनल सर म्हणतो काही मॅटर झालंय का शिवा, आशूबद्दल काही आहे का. शिवा म्हणते की दरवेळेस आशूचा मॅटर बाहेरच काढायचा असतो का. तेव्हा आता सायनल सर म्हणतो की मग दुसरं काय असू शकतं शिवा. शिवा म्हणते की काही नाही रे, थोडंसं आईचं टेन्शन आलंय, जाऊ द्या. तर आता सायनल सर म्हणतो की अगं जाऊ द्या काय, आम्हाला सांग ना, आम्ही तरी तुझ्या मनातलं टेन्शन दूर करूयात. तेव्हा आता शिवा म्हणते काही नाही, आईला जरा टेन्शन आलंय. की अगोदर मला एक सांगा ना तुम्ही, मी तुम्हाला कशी आवडते बरं. तेव्हा पाना गँग म्हणते की म्हणजे काय म्हणायचं शिवा तुला. शिवा म्हणते की म्हणजे असा ड्रेसमध्ये मी तुम्हाला आवडते की साडी घालून आवडते. सायनल सर म्हणतो की हा काय बोलायचा प्रश्न झालाय का, अगं तू कोणताही ड्रेस घाल, सगळ्या ड्रेसमध्ये तू चांगलीच वाटते. तेव्हा आता सायनल सर म्हणतो की माणूस म्हणून तर तू चांगलीच आहे शिवा. सायनल सर म्हणतो की हे बघ, ती मुलगी तुझी कुणी लागत नव्हती तरीसुद्धा त्या मुलीसाठी शिवा तू भांडलीस आणि त्या मुलीची सुद्धा तू आवडती झालीस. तसेच आम्ही सुद्धा तुझे आहोत, त्यामुळे तू सगळ्यांना आवडते शिवा. सायनल सर म्हणतो की तू सरळ सांग बरं. शिवा म्हणते की आईला ते आवडत नाही ना. सायनल सर म्हणतो काय झालं. तेव्हा आता शिवा म्हणते की एखादा माणूस जर ऐकत नसेल तर उंगली टेढी तिरपी करावंच लागेल ना. सायनल सर म्हणतो की काय झालंय शिवा, सगळं मला सांग. तेव्हा शिवा म्हणते की अरे ती मारामारी जेव्हा झाली ना त्यानंतर पोलिसांना कळलं आणि चक्क पोलीस माझ्या घरी आले होते. आणि मग आईसमोर पोलिसांनी काय काय सांगितलं आणि मग आईने आपला कसा कान पिरगळला, हे सगळे सत्य आता शिवा ही पाना गँगला सांगते. तेव्हा आता लगेच पाना गँग म्हणतात की अगं पण पोलीस फक्त बोलूनच गेले ना. तर आता शिवा म्हणते की आईला मारामारी करणं नाही आवडत. सायनल सर म्हणतो की अगं शिवा, या गुंड लोकांना ना हीच भाषा कळते, तसं त्यांना किती जरी सांगितलं तरी त्यांना कळत नाही. शिवा म्हणते की तेच मी आईला सांगण्याचा प्रयत्न करते पण ती माझं काही ऐकतच नाही. आणि जर आईने मारामारी करताना मला बघितलं असतं ना, मला तर आईने पिटावलंच असतं. तेवढ्यात त्या दोन मुली पुन्हा गॅरेजवर येतात. तर आता शिवा त्या मुलींना बघताच त्यांना म्हणते की अरे तुम्ही इथे कशा आलात. तेव्हा त्या मुली पुन्हा शिवाचे आभार मानतात आणि म्हणतात की थँक्यू शिवा, आज तुझ्यामुळे आम्हाला आधार मिळाला आणि मग आता आम्हाला सुद्धा डेअरिंग आली आणि आता आम्ही सुद्धा कुणालाच घाबरायचं नाही असं ठरवलं. ते ऐकून आता शिवाला खूप आनंद झालेला असतो. त्या मुली म्हणतात शिवा अगं बरं झालं तू त्यांना धडा शिकवला, नाही तर दररोजच हे असं चालू राहिलं असतं. त्या मुली म्हणतात की शिवा तुझ्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आला आणि कॉलेजमध्ये असाच एक गुंड होता, तो मला छेडायचा आणि त्यावेळेस मी खूप घाबरायचे बरं का. आणि आज मी काही एक ऐकलं नाही आणि सनकन त्याची एक अशी वाजवली ना, पण एक प्रॉब्लेम झाला. शिवा म्हणते काय झालं. तर आता ती मुलगी म्हणते की माझी चप्पल तुटली. तर सगळेजण आता हसू लागतात. त्या मुली आता पुन्हा शिवाचे आभार मानतात आणि म्हणतात की शिवा खरंच तू ग्रेट आहे आणि त्यामुळेच तू आमची खऱ्या अर्थाने प्रेरणा आहे. तेव्हा आता शिवा देखील खूप खुश झालेली असते. दुसरी मुलगी म्हणते की शिवा, एक मुलगा माझी सुद्धा छेडखानी करतो पण तुझ्या एवढी फाईट करणं आम्हाला जमणार नाही, पण तुझ्यामुळे आता आम्हाला आत्मविश्वास आला. तेव्हा उद्यासुद्धा आम्ही त्याचा सत्कार करायचा ठरवलेला आहे. ते ऐकून शिवा खूप खुश होते आणि म्हणते की जे काही करायचं ना ते एकदम बिनधास्त करा आणि कुणालाही घाबरू नका, असा मोलाचा सल्ला आता शिवाने त्या मुलींना दिलेला असतो. तेव्हा त्या मुली खूप खुश होतात आणि शिवाच्या हातात हात देत तेथून आभार मानून निघून जातात. ते बघून आता सायनल सर म्हणतो की शिवा बघ, मिळालं ना तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर आणि आता स्वतःला कमी लेखू नको आणि दोषही देऊ नकोस. बघितलं ना तू कशी आहे आणि तू आम्हाला डॅशिंग शिवाच पाहिजे आणि हे सगळं आईला सुद्धा माहिती आहे, पण तू टेन्शन घेऊ नकोस, हळूहळू सगळं काही सॉल्व्ह होईल. तेव्हा आता शिवाला सुद्धा पुन्हा आता नव्याने धीर आलेला असतो. सायनल सर म्हणतो की हे जाऊ द्या, पण आपल्या छकुल्या आशूचं काय, त्याला हे सगळं कळलं पाहिजे.
आता शिवा म्हणते की त्यालाही कळेल, सगळं काही हळूहळू कळेल. तर इकडे आशू हा पुन्हा शिवाचा विचार करत असतो. तर आता शिवाचा सगळा काही विचार करून आता विचारपूर्वक आशू हा कोणता निर्णय घेणार आणि पुन्हा आता आशू हा शिवाला कशी घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.